नमस्कार मित्रांनो, मी जगन्नाथ पाटील आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हणजेच JP ट्युटोरियल्स या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. आपण माझं चॅनेल पाहताय आणि लाईक करताय, याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. कालची कथा आपल्याला आवडली असेलच. आठवतंय ना कालची काय कथा होती? स्वल्पविराम कसं बोलतो आणि साक्ष देतो आणि त्या एका गरीब बिचाऱ्या पोराला चोरीतून कसं सोडतो हे काल आपण पाहिलं. आज मी अशा एका शब्दाबद्दल बोलतोय. तो शब्द आपण नेहमी वापरतो, सहज वापरतो, कुठेही वापरतो, कसाही वापरतो, पण त्याची योग्य जागा जर पकडली नाही तर अर्थभेद होतो. असा शब्द मी आपल्यापुढे घेतो. बघा, आपण फक्त हा शब्द वापरतो, फक्त, आणि त्या फक्तचे जागा बदलून कसे अर्थ बदलतात ते जरा पहा बरं. आता 10-20 मुलं आहेत, समोर बसलेली आहेत आणि आपण त्यांना विचारतो, काय रे बाबा, तुला काय येतं? मला फक्त संगीत येतं. दुसरा म्हणतो, मला फक्त चित्रकला येतं. आणि तिसरा म्हणतो, मला फक्त बागकाम करता येतं. आता हे शब्द जरा जागा बदलून बघूया आपण. सरांनी विचारलं ना, तुला काय येतं? तर पहिला मुलगा काय म्हणतो, फक्त मला संगीत येतं, फक्त मला बागकाम येतं, फक्त मला चित्रकला येतं. बघा बरं, या फक्तच्या जागा बदलल्यामुळे मला फक्त येतं आणि फक्त मला येतं ह्यातला संदर्भ आपल्या लक्षात येईल. एखाद्या मुलाने सांगितलं की मला फक्त मराठी वाचता येतं, याचा अर्थ त्याला कोणतीच भाषा येत नाही. आणि तो गर्दीमध्ये आहे आणि म्हणतो फक्त मला मराठी भाषा येते, याचा अर्थ इतर कोणालाही मराठी येत नाही. मला फक्त मराठी येतं म्हणजे त्याला इतर भाषा येत नाहीत. फक्त मला मराठी येतं म्हणजे बाकी कोणालाही मराठी येत नाही. असे हे अर्थभेद फक्त ह्या शब्दाने आपल्या लक्षात येतील. आता फक्तचं इंग्रजी शब्द ऑनली आहे, त्या ऑनलीचं सुद्धा स्वरूप अशाच तऱ्हेचं आहे. आपण ते काही वाक्य लिहून वापरून पहा आणि प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या. धन्यवाद. आपल्याला पुन्हा चॅनेल पाहता याबद्दल धन्यवाद देतो. आपण पहा, मित्रांना सांगा आणि चांगल्याचा प्रचार करा, प्रसार करा. आपल्याला जे माहिती पडलेलं आहे ते सांगत चला. आणि जे एक सुंदर वाक्य आहे, जे चांगले जगी या त्याचा करा स्वीकार, या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार. या ओळी बोलून मी माझं आजचं निवेदन थांबवतो. धन्यवाद.